अब अपना करियर किक स्टार्ट करें आईटी फील्ड में, वो भी 100% जॉब प्लेसमेंट के साथ। प्रोग्रामिंग, वेब डेवलपमेंट, ऐप डेवलपमेंट और कई स्किल्स एक साथ सीख सकते हैं। आपको कोई प्री कोडिंग नॉलेज रिक्वायरमेंट नहीं होगी, फ्रेशर्स भी अप्लाई कर सकते हैं। आईटी फील्ड में 10 साल से भी ज्यादा एक्सपीरियंस ग्लोबली रिकॉग्नाइज्ड टीचर्स आपको आपकी इस करियर जर्नी में साथ देंगे। येलो गैप एजुकेशन सोसाइटी ने अडोबे और टेक महिंद्रा जैसी कंपनीज के एम्प्लॉइज को ट्रेनिंग दी है। अगर आप करियर को लेकर परेशान हैं तो यहां आपको 100% फ्री करियर काउंसलिंग की जाएगी। ज्यादा जानकारी के लिए अभी कांटेक्ट करें। 87 लाख के गुटखे समेत गोवंडी पुलिस ने किए 2 ट्रक जब्त। ठाणे वर्तक नगर पुलिस ने 3 चेन स्नैचरों को किया गिरफ्तार। रफीक कांदार, हिंदुस्तानी रिपोर्टर में आपका स्वागत है। 1 फरवरी 2024 मुंबई के गोवंडी पुलिस स्टेशन द्वारा नाकाबंदी के दौरान, चेकिंग के दौरान एक बड़ी कार्रवाई की गई है। राजस्थान से आने वाले 2 ट्रकों को रोककर जब उनकी तलाशी ली गई तो इसमें लगभग 87 लाख रुपए का अलग अलग कंपनियों का प्रतिबंधित गुटखा बरामद किया गया। दोनों ट्रक चालकों पर इस संबंध में सुसंगत धाराओं के तहत मामला दर्ज किया गया है। दोनों ट्रक ड्राइवरों को गिरफ्तार भी किया गया है। इस संबंध में डीसीपी हेमराज राजपूत ने पत्रकार परिषद लेकर जानकारी दी है। क्या उन्होंने जानकारी दी, इसकी पूरी क्या डिटेल्स है, वो हम आपको बता रहे हैं। आज 1 फरवरी सुबह नाकाबंदी गोवंडी पुलिस स्टेशन के तरफ से लगाई गई थी। इस नाकाबंदी में 2 सस्पिशियस व्हीकल जो ट्रक्स थे वो मिले। उन व्हीकल का चेकिंग करने के बाद में वहां पे गुटखा मिला। इस सिलसिले में हमने 2 एक्यूज को अरेस्ट किया है। एक माजिद इदरीस खान और सुबिन हकम खाम करके है, दोनों राजस्थान के रहने वाले ड्राइवर्स है। ये दोनों ट्रक्स में करीब 87 लाख रुपीस का गुटखा मिला और 2 ट्रक मिला के 1 करोड़ 17 लाख का मुद्देमाल इसमें जब्त हुआ है। गोवंडी पुलिस स्टेशन में ऑफेंस रजिस्टर हुआ है और आगे की तफ्तीश जारी है। जय। माल कहाँ से कहाँ जा रहा था? ये माल कहाँ से? इस सिलसिले में हम दोनों ड्राइवर से पूछताछ कर रहे हैं और पूछताछ के बाद में सोर्स और डेस्टिनेशन दोनों का पता चलेगा। जय। उसके बाद इसी खबर में हम आपको बताएंगे ठाणे पुलिस आयुक्तालय के तहत वर्तक नगर पुलिस स्टेशन सीनियर पीआई सदाशिव निकम, इनके नेतृत्व में क्राइम पीआई, डिटेक्शन अधिकारी, इन सभी ने मिलकर चेन स्नैचिंग के बढ़ते अपराधों को खोजने के लिए जब इनकी जांच शुरू की, लगभग अलग अलग टीमें बनाकर 300 सीसीटीवी फुटेज खंगाले तो कल्याण के करीब के आंबीवली से 3 अलग अलग ईरानी चेन स्नैचरों को गिरफ्तार किया गया है। इन गिरफ्तारियों के बाद ठाणे पुलिस आयुक्तालय के विभिन्न पुलिस स्टेशनों के 8 और मुलुंड पुलिस स्टेशन का 1, ऐसे कुल 9 चेन स्नैचिंग के अपराध उजागर किए गए हैं और इसमें लूटा गया माल भी बरामद किया गया है। इस संबंध में वर्तक नगर पुलिस स्टेशन द्वारा ली गई प्रेस कॉन्फ्रेंस में क्या जानकारी दी गई, देखिए। जे आहेत आरोपी अरेस्ट करण्यात आलेले आहेत, त्यामध्ये कोणी टोळी आहे का आणि कशा प्रकारे संपूर्ण तपास जो आहे वर्तक नगर पोलिसांनी केला आहे? एकूणच आपण ठाणे शहरामध्ये, त्याचप्रमाणे इतर देखील शहरामध्ये सोनसाखळी चोरी आणि मोबाईल चोरीचे प्रमाण वाढत असल्यामुळे वर्तक नगर पोलीस स्टेशन हद्दीतले सर्व डीबीचे अधिकारी, अंमलदार, त्याचप्रमाणे सर्व अधिकारी यांना देखील सूचना देण्यात आलेल्या होत्या। त्याच अनुषंगाने वर्तक नगर पोलीस स्टेशन येथे दिनांक 13/11/23 रोजी CR नंबर 370/2023, IPC 394, 506 पार्ट 2, 504/34 पावणे गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्याच्या अनुषंगाने वर्तक नगर पोलीस स्टेशनचे डीबीचे आमचे महिला अधिकारी शेट्टी आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी या गुन्ह्यातील संशयिताचा शोध घेतला असता जवळपास 300 ते 350 CCTV कॅमेरे चेक करावे लागले आणि मिळालेल्या गुप्त बातमीदाराबाबत माहितीबाबत आम्हाला या गुन्ह्यातील आरोपी सय्यद मिसाज अब्बास उर्फ हॅरी सय्यद हुसेनी, वय वर्ष 21, राहणार आंबिवली, याच्याबाबत माहिती मिळाली असता आमच्या लोकांनी त्याचा पाठलाग करून त्याबाबत माहिती काढून आणि त्याच्या घरामध्ये रेडला गेलेला असताना तो वर पत्रावर उडी मारून जात असताना त्याला पकडलं आणि त्याच्याकडून जवळपास 30 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि 1 मोटरसायकल असे एकूण 6 गुन्हे उघडकीस आणलेले आहेत। त्यामध्ये वर्तक नगरचे 2 गुन्हे आहेत, चितळसर पोलिसांचे 2 आणि कापूरवाडीचे 2 असे 6 गुन्हे आहेत। विठ्ठलवाडी आणि खळीपाड्याचा 1 गुन्हा आहे। तर ही गँग असण्याची शक्यता आहे, परंतु आत्तापर्यंत आम्ही 2 आरोपींना अरेस्ट केलेला आहे आणि जवळपास 6 गुन्हे उघडकीस आणलेले आहेत। याच्यामध्ये यांचे काही इतर साथीदार असतील तर निश्चितपणे त्यांना देखील आम्ही या गुन्ह्यामध्ये
अटक करण्याची तजवीज ठेवलेली आहे. सर मोडस कशी होती? मोडस ते टू व्हीलर व्हेकल्सवर येतात आणि बस स्टॉपवर किंवा इतर ठिकाणी उभ्या असलेल्या महिला आणि पुरुषांच्या गळ्यातील चेन खेचून घेऊन जातात. सर 300 कॅमेरे चेक करायला आले, नेमकं 300 कॅमेरे चेक करण्याचे कारण काय आहे? कशा प्रकारे चेक करतो? एक आहे की यांची मोडस कशी आहे की गुन्हा केला की ते निघून जातं वेगवेगळ्या मार्गाने, त्यामुळे तो स्ट्रेस होत नव्हता. परंतु जे आपल्याकडे एक संशयित व्हेकलचा मला नंबर मिळाला होता आणि त्याचा मग पाठपुरावा करत असताना आम्हाला जवळपास 300-350 कॅमेरे आम्हाला चेक करावे लागले. म्हणजे ठाणे टू भिवंडी आणि कल्याण फाटा, तिथून कल्याण आणि आंबिवलीपर्यंत. सर आंबिवलीमध्ये अशा इराणी लोकांना आतापर्यंत ठाणे शहरामध्ये असे 3 ते 4 इराणी पकडले गेले ज्यांनी अशा प्रकारचे गुन्हे केले. संपूर्ण इराणी टोळी असण्याची शक्यता आहे का? शक्यता नाकारता येत नाही. आपण जे डिटेक्शन आपलं झालेलं आहे, क्राईम मॅच असेल किंवा आम्ही पोलीस स्टेशन केलेले डिटेक्शन आहे, यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आंबिवलीचे इराणी जे तरुण आहेत त्यांचा सहभाग असल्याचं निष्पन्न झालेलं आहे. त्यामुळे ही मोठी टोळी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. सर एकच मोठ्या प्रमाणात कॉम्बिंग ऑपरेशन करून त्या संपूर्ण जागेवरती बंदोबस्त करून का ठाणे शहर पोलीस याच्यावर बंदोबस्त ते करतोय आम्ही त्याचं प्लॅन. आता वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली एक मोठी रेड करण्याचं आयोजन केलेलं आहे. सर पुरुषांचे पण चेन स्नॅचिंग होत आहे, व्हायला लागले, त्याबद्दल काय माहिती दिली? बरं, अगदी बरोबर आहे. काही पुरुषांचे देखील गळ्यातील चेन त्यांनी जोडलेले आहेत, कारण हे मुळातच शरीरयष्टी मजबूत असलेले आरोपी आहेत. इराणी आता जो आम्ही अरेस्ट केलेला आरोपी असा जवळपास 6 फीट आहे तो आणि हेल्दी आहे. त्यामुळे पुरुष आणि स्त्री त्यांना फक्त चोरणे उद्देश आहे. त्यांचा चोरी करणे, जबरीने चोरी करणे हा उद्देश असल्यामुळे पुरुष किंवा स्त्री असं ते भेदभाव चोर करत नाहीत. सर या संपूर्ण त्यांच्यात जे 4, 5, 6 गुन्हे केले त्यामध्ये कोणावर त्यांनी जखम वगैरे केली आहे किंवा इजा झालेला आहे. तशा प्रकारचे गुन्हे त्यांच्यावर लागतात? अगदी बरोबर आहे. 394 आणि 506 पार्ट आम्ही घेतलेलंच आहे. सर असे वारंवार फिर्यादीच्या जीवितात धोका निर्माण केला त्याकडे सतराखाली गुन्हे त्याच्यावर दाखल आहे. सर असे वारंवार हे लोक गुन्हे करतात आणि पुन्हा सुटत आहेत, त्या संदर्भात कुठल्या प्रकारे ठोस पावले पोलीस उतरणार असतात? त्याच्यामध्ये आता जवळपास आम्ही ह्या गेल्या 6 महिन्यामध्ये पाठीमागच्या अशा पद्धतीचे गुन्ह्याला आळा घालण्यासाठी मोकासारखा गुन्हा देखील म्हणजे आम्ही यांच्यावर सेक्शन लावलेले आहेत आणि मोकाखाली तपास चालू आहे त्यांच्यावर.